नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। आरोग्य विभाग भरती 2025 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झाली आहे। यामध्ये आपण पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कसा भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघून तुम्ही कमेंट करू शकता, फेक आहे न्यूज, रिअल आहे। मी तुम्हाला कुठल्याही विदाऊट नोटिफिकेशन शिवाय तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत नाही आहे। तर व्हिडिओ हे जॉब ही रिअल आहे, फेक जॉब नसून रिअल जॉब आहेत। खूप जण कमेंट करतात फेक आहे रिअल आहे, तर फेक जॉब नसतात। तर नोटिफिकेशन आल्यावरच मी हा व्हिडिओ बनवत असते। तर व्हिडिओ तुम्ही आधी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे सगळेच क्वेश्चन मी कव्हर केलेले असतात। ओके, तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ही नवीन जॉब अपडेट आलेली आहे। वय आहे इथे 38 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 60,000 ते 1,25,000 पर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे। आणि कुठे अप्लाय करायचे तर सातारा या जिल्ह्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता। अर्ज पद्धत ही ऑफलाईन आहे, परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, कुठल्याही प्रकारची इथे एक्झाम नसणारी आहे, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। तर चला आपण संपूर्ण माहिती सविस्तरमध्ये पाहूया। NHM सातारा अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ही भरती आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे? आरोग्य विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। पद संख्या 3 जागांसाठी इथे भरती होणार आहे। किती जागांसाठी तर 3 जागांसाठी भरती होणार आहे। पदाचे नाव काय? हृदयरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ यासाठी इथे जागा आहेत। आणि कॅटेगरी काय आहे तर महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 38 ते 48 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। 5 वर्ष मागासवर्गीय वर्गासाठी सूट असणार आहे। कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का तर हो, अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे? ऑफलाईन केली जाणार आहे। वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। वेतन तुम्हाला 75,000 ते 1,25,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी 150 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथे नोकरी असणार आहे। निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे, वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे, तर तुम्ही नक्की अर्ज करा। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद सातारा या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे तर सातारा या ठिकाणी नोकरी असणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती आपण PDF नोटिफिकेशनमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती कळेल। बघा, कंत्राटी पदभरती जाहिरात, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सातारा या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। बघा, जाहिरात दिनांक कधी निघालेली आहे? जाहिरात 8/10/2025 दिवशी जाहिरात आलेली आहे। त्यानंतर बघा, इथे संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये दिली आहे। कार्डिओलॉजिस्टसाठी जागा आहे आणि तुम्हाला इथे कुठं सिलेक्शन होणार आहे ते सुद्धा माहिती दिलेली आहे। शैक्षणिक अर्थात DM लागणार आहे आणि रिक्त पदे 1 आहे। 1,25,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, सायकॅट्रिक्स यांच्यासाठी पण इथे जागा आहे। कुठं सिलेक्शन होणार आहे ते पण सांगितलेलं आहे। MD सायकॅट्रिक्स असणं गरजेचं आहे, DPM असणं गरजेचं आहे आणि DNB असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। एक जागा आहे, 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। मायक्रोबायोलॉजिस्ट यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे। कुठे सिलेक्शन होणार आहे तुम्ही पाहू शकता। MD मायक्रोबायोलॉजी असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। एक जागा आहे, 75,000 रुपये इथे सॅलरी मिळणार आहे आणि इथे 3 जागा रिक्त आहेत। बघा, अटी आणि शर्ती इथं दिलेल्या आहेत। ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे। 11 महिने 29 दिवसासाठी भरती असणार आहे। जाहिरातीतील पदे राज्य शासनाच्या नियमित पदे नसून निवड कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत। बघा, ही शासनाची नियमित पदे नाही आहेत आणि कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत, ही सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। या पदावर कायमचा हक्क नसणार नाही आहे।
कायमचा हक्क, इथे तुम्ही जर कायमचा हक्क गाजवत असाल तर हे कायमचा हक्क राहणार नाही, कुठल्याही सेवा नियम लागू राहणार नाहीत, फक्त तुम्ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाचे इथे जॉब करू शकता, कुठलेही तुम्हाला सरकारी नियम किंवा सरकारी सेवा नियम लागू राहणार नाहीत। अर्जदार संबंधित पदासाठी शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम असावा आणि अर्जदाराविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल केलेला नसावा। बघा, अर्जदार हा सक्षम असणं गरजेचं आहे आणि कुठलाही गुन्हा किंवा फौजदारी दाखला किंवा गुन्हा त्याच्यावर लागू नसू नये। उपरोक्त कंत्राटी पदाकरिता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येणार आहे। बघा, तुम्हाला दरमहा मानधन देण्यात येणार आहे। इथे जाहिरात रिक्त पदाच्या संख्येत व नियुक्ती ठिकाण बदल होऊ शकतो। बघा, तुमची जाहिरातीमध्ये रिक्त पदे आहेत ते संख्येत म्हणजे नियुक्ती ठिकाण बदल होऊ शकतो असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, किंवा काही जागा वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात। हा सर्वस्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असणार आहे असं सुद्धा इथे सांगितलं आहे। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला खूप साऱ्या अटी शर्ती इथे दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि तुम्हाला कागदपत्र सुद्धा इथे लागणार आहेत ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे। तुम्ही उमेदवारांना विविध नमुन्यातील अर्ज, आवश्यक कागदपत्रे, छायांकित सत्यप्रतीसह राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद सातारा येथे सक्षम दिनांक 9/10/2025 ते 17/10/2025 रोजी सायंकाळी 10 ते 6 पर्यंत तुम्ही हजर राहू शकता, किंवा रजिस्टर्ड स्पीड पोस्टाने सुद्धा तुम्ही अर्ज सादर करू शकता। बघा, मुदतीनंतर अर्ज जर आला तर तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही इथे सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे तुम्ही इथे सक्षम किंवा स्वतः जाऊन अर्ज करू शकता किंवा स्पीड पोस्टने सुद्धा इथे अर्ज देऊ शकता। 9/10/2025 ते दिनांक 17/10/2025च्या आज जर तुम्ही अर्ज केला तरच तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे। त्यानंतर बघा, उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी प्रवास भत्ता अथवा इतर कोणतेही भत्ता देय राहणार नाही आहेत। उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी म्हणजे तुम्ही तिथं जाणार आहेत, सक्षम जाणार आहेत, इंटरव्ह्यूसाठी जाणार आहेत, मग तिथे तुम्हाला गव्हर्नमेंटद्वारे तुम्हाला कुठलाही प्रवास भत्ता दिला जाणार नाही, तुम्ही स्वखर्चाने तिथं जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकता। त्यानंतर बघा, तुम्हाला इथे DD काढायचं आहे, म्हणजे तुम्हाला इथे 150 रुपये फी असणार आहे आणि ती अकाउंट नेम म्हणजे कुठल्या DD काढायचा, डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड सोसायटी ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर प्रोग्राम या नावाने तुम्ही DD काढणं गरजेचं आहे, किंवा मग तुम्ही फोनपे वगैरे गुगल पे जर जमत असेल तर इथे करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे, त्यासाठी तुम्ही जे अर्जात नमुना जोडलेला आहे किंवा तुमची जी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे ते नीट द्या, म्हणजे तुम्हाला कॉल येईल। वरील पदे रिक्त राहिल्यास दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी थेट मुलाखत राहील। बघा, ही जर पदे रिक्त राहिली तर दुसऱ्या बुधवारी तुम्ही मुलाखतीसाठी जाऊ शकता। अशा पद्धतीने तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे, कशा पद्धतीने तुमची इथे निवड केली जाणार आहे ती सुद्धा माहिती दिलेली आहे। बघा, इथे अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला इथे भरायचा आहे। कुठल्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय ती माहिती टाकायची आहे। त्यानंतर आडनाव, स्वतःचे नाव, पतीचे नाव, आईचे नाव असं तुम्हाला मराठीत इंग्रजीमध्ये टाकायचं आहे। इथे पिनकोड आणि तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता टाकू शकता, मोबाईल क्रमांक, मेल, ईमेल ID, जन्मतारीख, तुमचे वय काय आहे, किती दिवस झालेले आहेत ही संपूर्ण माहिती टाकायचं आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता सुद्धा टाकायची आहे, तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे, कितवी शिकलात, 10वी 12वी, पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन असं सगळं टाकून तुम्ही विद्यापीठाचे नाव, परीक्षेचे उत्तीर्ण झालेले वर्ष, किती गुण मिळालेले, टक्केवारी असं तुम्ही इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही जर तुमच्याकडे अनुभव असेल तर ते सुद्धा टाकायचं, संस्थेचे नाव, संस्थेचे प्रकार, कुठल्या संस्थेमध्ये तुम्ही काम केलेत पासूनपर्यंत कालावधी, एकूण वर्ष असं तुम्हाला इथे सगळी माहिती टाकायचं आहे। कुठला फौजदारी कायदा वगैरे असेल किंवा शिस्तभंग केली असेल तर हे ते आहे नाही असं सुद्धा टाकायचं आहे। त्यानंतर अर्जासोबत कुठले कुठले कागदपत्रे जोडलात ते सुद्धा इथे माहिती द्यायची आहे। त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत होय नाही, आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत म्हणजे तुम्ही कधी काम केलेलं आहे का ते सुद्धा टाकायचं आहे। मूळ कार्यालयाचे नाव, पदनाम इथे टाकून तुम्ही इथे अर्ज हा भरू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र हे सुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत अर्जासोबत भरायचं आहे। अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही भरू शकता। त्यानंतर इथे अर्ज हा अप्लाय करायचा आहे। PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तिथून तुम्ही अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता। अशा पद्धतीचा हा आजचा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।